नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आपण मागील भागामध्ये पाहिलं की अर्चना मुळे मॅडम ज्या संवाद समुपदेशन केंद्राच्या प्रमुख आहेत, त्यांनी आपल्याशी बऱ्याच विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये लहान मुलांच्या समस्या असतील, त्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या समस्या, त्यानंतर महाविद्यालयातील मुलं कशा पद्धतीने वागतात आणि त्यांच्यासोबत आपण कसं वागलं पाहिजे याविषयी आपण मागील भागामध्ये चर्चा केली. आणि यानंतर आता या भागामध्ये अशा अनेक प्रश्नांना घेऊन मी परत आली आहे. तर चला पाहूया आता या भागात कोणकोणते प्रश्न आहेत ते. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV मध्ये आपलं मॅडम परत एकदा स्वागत आहे. नमस्कार, मी अर्चना मुळे संवाद समुपदेशन केंद्र चालवते. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत इथे समुपदेशन केलं जातं आणि सांगली मिरजेमध्ये आमचे संवाद वाचनकर्ते आणि संवादिनी नावाचा आमचा ग्रुप आहे. त्यामार्फत मुलांना वाचनाची आवड आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. आता मॅडम आपल्या म्हणजे बरेचसेच अजून काही प्रश्न आहेत की जे आम्हाला असंख्य पद्धतीने भेडसावत असतात. त्यानंतर आमच्या प्रेक्षकांना देखील अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर त्यामध्ये जो अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचा विषय म्हटला तर स्वजाणीव. तर स्वजाणीव म्हणजे नेमकं काय आणि याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच. स्वजाणीव हा असा काही फक्त एक शब्द, अवघड वाटणारा शब्द आहे, पण तो एकदा शब्द समजून घेतला तर खूप सोपा आहे. स्व म्हणजे काय? स्वतः म्हणजे मी कशी आहे, मी कोण आहे, मला काय हवंय, मला काय नकोय, या आयुष्यामध्ये मला काय करायचं आहे, मला काय आवडतं, मला काय नाही आवडत, मी कधी रडते, मी कधी हसते, माझ्या भावना काय आहेत, या भावनांवर मी नियंत्रण माझं आहे का, या सगळ्या गोष्टींची जाणीव असणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत असणं म्हणजे स्वजाणीव. हा काही खूप वेगळा विषय नाहीये. आता थोडक्यात सांगायचं झालं तर मी माझा स्वभाव कसा आहे हे मला जितकं माहीत असतं त्याच्यापेक्षा जास्त समोरच्या माणसाला कधी कधी माहीत असतं. म्हणजे आपण म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी, असं म्हटलं जातं. तर मी जर त्यांचं ऐकून घेणं, ऐकावे जनाचे करावे मनाचे असंही म्हटलेलं आहे, तसं या सगळ्या गोष्टींचा उपयोग स्वतःला माहीत करून घेण्यासाठी, स्वतःला जाणून घेण्यासाठी आपण करायला हवा. म्हणजे कसं, एखाद्यानं म्हटलं किती बडबडतेस तू, इतकं बडबडत जाऊ नकोस, असं जेव्हा एखादा म्हणतो तेव्हा त्याचा राग न आणता मी खरंच इतकी बडबडतीये का, मी खरंच इतकी रागावतीये का, ह्याचा विचार जर आपण केला तर स्वतःला बदलण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होत असतो. त्यामुळे स्वतःला जाणून घेण्यासाठी एकतर मी स्वतः कशी आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, मी माझ्या मैत्रिणींच्या नजरेतून, मित्रांच्या नजरेतून कशी आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, समाजाच्या नजरेत मी कशी आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं, त्या समजून घेऊन त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. स्वजाणीव म्हणजे नक्की हेच आहे की आपल्याला स्वतःला आपण कसे आहोत हे माहीत असणं. बरोबर. खरंच खूप छान माहिती देत आहात आमच्या प्रेक्षकांसाठी. त्यानंतरचा हा जो आणखीन एक प्रश्न आहे तो म्हणजे काय, तर वयात येणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी कोणकोणत्या समस्या आज त्यांना भेडसावत आहेत? वयात येणाऱ्या पालकांना खूप प्रश्न आहेत. म्हणजे मूल वाया जाईल का, ते व्यसनाधीन होईल का, ते कुठल्या मुलीच्या प्रेमात पडेल का किंवा मुलाच्या प्रेमात पडेल का, ह्याचं करिअर याचं नीट होईल का नाही, हा नक्की कसा वागेल. आणि कुठल्याही पालकांना विचारलं तर बऱ्याच वेळेला पालक असं म्हणतात की खूप काही केला नाही तर चालेल, आदर्श नागरिक झाला पाहिजे, चांगला माणूस व्हायला पाहिजे. आता हे या दोन गोष्टी, आदर्श नागरिक आणि चांगला माणूस म्हणजे नक्की काय, ह्याची आधी व्याख्या पालकांना क्लिअर असली पाहिजे, स्पष्ट असली पाहिजे. चांगला माणूस व्हायला पाहिजे म्हणजे कसं व्हायला पाहिजे, आणि हे सांगत असताना पालकांनाही माहित असलं पाहिजे मी खरंच चांगला माणूस आहे का, मी चांगला नागरिक आहे का. आणि ह्या जर गोष्टी खरंच प्रत्येक पालकामध्ये असतील तर हे प्रश्न पालकांना पडणारच नाही, ते आपोआपच चांगला नागरिक आणि चांगला व्यक्ती होणार आहे. आता इथे कुठेतरी थोडीफार कमतरता असतेच. प्रत्येक व्यक्ती काही सर्वगुण संपन्न कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येकाकडे असतं. तसं जर आपल्याला आपलं मुलगा चांगला व्हायला पाहिजे,
किंवा आपला मुलगा चांगला नागरिक व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर स्वतः आधी चांगला नागरिक असलं पाहिजे ही गोष्ट. आता समस्यांकडे येऊयात. समस्या म्हणजे भीती आहे, आपल्या मनातली भीती आहे की आपलं मूल भविष्यात काय करेल. तर सगळ्यात अगोदर ही भीती घालवण्यासाठी आपल्या मुलांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे की माझं मूल चांगलंच करणार आहे, माझं मूल चांगलं, त्याचं भविष्य खूप चांगलं आहे, हा विश्वास असला पाहिजे. आणि हा विश्वास द्यायला कुठेतरी आपण कमी पडतो. आता एक लहानपणापासून पुन्हा एकदा सुरुवात करते. 4वी-5वीला असणारी बाळं असतात किंवा त्याच्याही लहान वयोगटातली बाळं आपण घेऊया. ही मुलं दिवसभर बाबांपासून लांब असतात, आईशी खूप अटॅच्ड असतात आणि बाबा संध्याकाळी काम करून जेव्हा घरी येतो तेव्हा ते मूल जेव्हा पळत पळत बाबाकडे जातं तेव्हा बाबा कंटाळून आलेला असतो थोडासा आणि तो म्हणतो की आता नको माझ्या जवळ येऊस, जा तू खेळायला जा किंवा आईकडे जा. असं जेव्हा रिपीटेडली व्हायला लागतं, परत परत 2-4-5 वेळा अशी घटना घडते, तेव्हा ते मूल बाबापासून लांब जातं. आता याचा परिणाम पुढे जाऊन कसा होतो, तर जेव्हा मुलगा मोठा होतो, बाबा संध्याकाळी घरी येतो, हा मुलगा चप्पल घालून घरातून बाहेर जातो. अशा सगळ्या खूप गोष्टी असतात लहानपणापासून मुलांवर त्याचे परिणाम होत असतात. तर म्हणून मी म्हंटल की लहानपणापासून पालकत्व ही गोष्ट कुठल्या एका वयासाठी मर्यादित नाहीये. ती आई बाबा होण्याच्या सुरुवातीपासून, म्हणजे जेव्हा बाळाची चाहूल लागते खरं तर तेव्हापासनं ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेऊन पालकत्व निभावण्याची गोष्ट आहे. तर आपण मुलांच्या करिअरसाठी न घाबरता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या बरोबर चर्चा करून गप्पा मारून, करिअर म्हणजे काय असतं ह्या वयातल्या पालकांना एक प्रश्न पडतो की याचं करिअर चांगलं होणार. तर करिअर म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. करिअर म्हणजे आपल्या मुलाची आवड, जे त्याला आवडतं ते करण्याची त्याच्यामध्ये असणारी क्षमता, म्हणजे ते तो करू शकणार आहे की नाही. भले त्याला स्विमर व्हायचं आहे पण अजून त्याला पोहता येत नाही, तर तो कसा स्विमर होईल, नाहीच होणार. असणारी आवड आणि त्याची क्षमता आणि त्याचबरोबर ह्या उपयोग करून समाजाला त्याचा काही उपयोग होणार आहे याची सांगड घालता येणं म्हणजे करिअर असतं. हे आपण समजून घेऊन मुलांना ते समजावून सांगितलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, स्वजाणीवेवरून मला असं सांगावंसं वाटतं की मुलं मोठी झाली तरी त्यांच्यामध्ये ही स्वची जागृती झालेली नसते. मला काय करायचं आहे मुलांना माहिती नसतं. म्हणजे खूप वेळेला अजूनही इंजिनिअरिंग, मेडिकल जे काही फील्ड मुलं निवडतात तिथे मी का आलोय हे मुलांना सांगता येत नाही. कधी पालकांच्या फोर्समुळे असतं, कधी पिअर प्रेशरमुळे असतं. तो स्वतःला आवडतंय म्हणून मी या क्षेत्रात आलोय असं ठामपणे कोणताच मुलगा सांगू शकत नाही. आणि अगदी खूप हाताच्या बोटावर मोजणे इतकी ती संख्या असते. तर हे आपल्याला बदलता आलं पाहिजे. आणि त्यासाठी मुलांच्या समस्या जाणून घेऊन थोडंसं मुलांच्यावर विश्वास ठेवून आपल्या बाळाला काय आवडतं आणि त्या दृष्टीनं त्याला करिअर करू दिलं पाहिजे. भलेही तो मुलगा आर्थिक दृष्ट्या आपण म्हणूया जे स्वप्न बघितलेलं असतं पालकांनी की खूप पैसे मिळवायला पाहिजेत, मग यावेळेला असा थोडासा वेगळा विचार करू शकतात का पालक की पैसे तर तो मिळवेल पण त्याच्याबरोबर त्याच्या कामामधला आनंद त्याला मिळणार आहे का. जॉब सॅटिस्फॅक्शन नावाची गोष्ट असते ती त्याला मिळणार आहे का. आज 18-18 तास इंजिनियर्स लोक काम करतात, बँकर्स काम करतात आणि याच्यानंतर मग त्यांचा शनिवार रविवार जेव्हा येतो तेव्हा ती मुलं काय करतात. स्ट्रेस रिलीज करण्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी ही मुलं करत असतात. त्यातून व्यसनाची सवय लागू शकते आणि एकाच गोष्टीचा ताण खूप महिने, खूप वर्ष नाही सहन करू शकत आणि मग त्याचे सगळे परिणाम नंतर शरीरावर येतात. आणि मग त्याच्यानंतर खूप लहान वयामध्ये बीपी चालू होणं किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू होणं, पोटदुखी असेल, अंगदुखी असेल, काही दुखणी म्हणूयात आपण, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. हे सगळं स्ट्रेसमधून येतं. मग आपलं मूल आपल्याला स्ट्रेसमध्ये हवंय का आपलं मूल आपल्याला आनंदात हवंय हे आपणच ठरवूयात आणि त्या दृष्टीनं पालकत्व निभावूयात.
आता मॅडम आत्ताच तुम्ही सांगितलं की पालकांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे, म्हणजे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं जबरदस्ती किंवा त्याची जे आवडच नाही आहे त्या क्षेत्रामध्ये तर त्याला फोर्स करू नये. तरच म्हणजे कुठेतरी तो मुलगा आपलं करिअर नक्की चांगलं हे करेल. यानंतर आता हे झालं पालकांसाठी. त्यानंतर जे बऱ्याच वेळेला वयात येणारी मुलं असतात, मुली असतात, तर त्यांच्या अनेक समस्या असतात. तर त्या समस्या कशा निराकरण होतात किंवा त्या समस्या कोणत्या असतात? जसं पालकांना मुलांच्या करिअरची भीती असते, भविष्याची भीती असते, तसं मुलांना सुद्धा स्वतःच्या भविष्याची थोडीशी भीती असते. नाही असं नाही, म्हणजे खूपदा पालकांना असं वाटत असतं की हा काही विचारच करत नाही किंवा ह्याला काही समजतच नाही, ह्याचं काय होणार आहे पुढे जाऊन कोणास ठाऊक. असे सगळे प्रश्न जसे पालकांच्या मनात असतात तसं मुलांच्याही मनात असतात. आणि खरं सांगू का, आजकालची मुलं खूप विचार करतात. अशी नाही आहेत मुलं की म्हणजे आपण जितकं ह्या युवा पिढीला नावं ठेवतोय, जितकं या मुलांना म्हणजे दोष देतोय, इतकी अशी आपली मुलं खरंच नाही आहेत. ती विचार करतात, आपल्या स्वतःच्या भविष्याचा विचार करतात, आईवडिलांचा विचार करतात, समाजाचा विचार करतात आणि या मुलांना काहीतरी करून दाखवायचं आहे. ही मुलं अशी नाही आहेत की जसं वाया जातील ही भीती वाटते. थोडीशी भीती असली तरी सगळंच वातावरण अगदी नकारात्मक नाहीये की फार आपल्या मुलांना दोष दिला पाहिजे. नका दोष देऊ. म्हणजे मला ह्या माध्यमातनं पालकांना हे सांगायचंय की मुलांना दोष देऊ नका. आपली मुलं खूप चांगली आहेत, खूप विचारांची आहेत. आपल्याला असं वाटतं की ती मुलं विचार करत नाहीयेत, तरी मुलं नक्की भविष्याचा विचार करतात. हा, फक्त होतंय असं की थोडीशी दिशा त्यांची चुकतीये का याच्याकडे आपण बघूया. मी म्हणत होते मुलांवर थोडासा विश्वास ठेवून पुढे जाऊयात. मुलं आपली खूप चांगली आहेत, समाजाचा, देशाचा इथपर्यंत सगळा विचार करतायत आणि प्रत्येकाला काही नाही काही करायचं आहे, करून दाखवायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. पण हे सगळं करत असताना मुलांना फक्त हे कसं करायचं हे कळत नाही आणि हे करण्यासाठीची दिशा देण्याचं काम पालकांनी, शिक्षकांनी, समाजाने करायला पाहिजे. मुलांना खूप वेळेला वाटत असतं संघटित होऊया, कुठल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया, अमुक एखादी गोष्ट अगदी ताकदीनं करूया. यांच्याकडे खूप मोठी ताकद आहे, पण ह्या ताकदीचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करायला पाहिजे हे लक्षात सुद्धा येतं. पण बऱ्याच वेळेला दिशा न मिळाल्यामुळं कुठेतरी वाहवत जाण्याची शक्यता असते. तर आपल्या मुलांमधली ताकद ओळखून त्यांना आपण मार्गदर्शन करायला पाहिजे. दुसरं, ती जसजशी मोठी होत असतात, मी म्हणलं भावनांचं द्वंद्व त्यांच्या मनामध्ये सुरू झालेलं असतं. मी हे करू का ते करू, असं वेगवेगळे पर्याय त्यांच्या कल्पनेतून येत असतात आणि कुठल्या कल्पनेला घेऊन आपण पुढं जायचं आहे हे नक्की समजत नाही. अशा वेळेला समुपदेशक खूप चांगलं मार्गदर्शन त्यांना करत असतो, करू शकतो. सॉट ॲनालिसिस सारख्या गोष्टी आहेत त्या त्यांना समजावून सांगितल्या जाऊ शकतात. आपली स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे हे मुलांना समजावून सांगितलं म्हणजे असं असतं ना, मुलांचं आईवडिलांकडे येत असताना रोज एक प्रोजेक्ट घेऊन येतात. मी आज हा व्यवसाय करू का तो व्यवसाय करू, मी नोकरी करू का मी कुठल्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये काम करू, त्यांना कळत नसतं. तर सगळ्यात पहिल्यांदा मुलं जी काही आयडिया घेऊन येतील त्याचा आपण स्वीकार करूया. लगेचच आणल्याबरोबर हे नाही करायचं, ह्याच्यात काही पुढे स्कोप नाही आहे किंवा हे नको करूस, तुला हे जमणार नाही, अशा पद्धतीची विधानं अगदीच सुरुवातीला आपण करायला लागलो तर ते मूल कुठलंच प्रोजेक्ट घेऊन आपल्याकडे येणार नाही. तर आधी तो प्रोजेक्ट, तुला हे करायचं आहे ना, इट्स ओके, तू याचा आणखीन अभ्यास कर, याची तयारी कर आणि मग आपण बघूया याच व्यवसायामध्ये आपण पुढं कशा पद्धतीनं जाणार आहे. हा विश्वास जर घरातून मिळाला तर ते मूल त्या प्रोजेक्टवर काम करायला लागतं. आणि खरोखरच तुम्हाला म्हणजे पालकांना या प्रोजेक्टमध्ये भविष्य दिसत नसेल तर जेव्हा तो या प्रोजेक्टचा अभ्यास करतो त्याला आपोआप ही गोष्ट कळते, ती आपण सांगायची गरज नसते. आणि जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो हा प्रोजेक्ट बाजूला ठेवतो आणि नवीन कुठला तरी व्यवसाय तुमच्या समोर त्याची मांडणी करतो. प्रत्येक वेळेला त्याचं आपण मत खोडून काढलंच पाहिजे, त्याला विरोध केलाच पाहिजे असं न करता त्याला समजून घेऊयात, त्याला काय करायचंय किमान ऐकूयात. म्हणजे मी नेहमी म्हणते की
मुलांचं ऐकण्यासाठी आपले कान आहेत ते दान करूयात आपण, तरच मुलं चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर व्यक्त होतील. मुलांच्या भावनांचं त्या भावनांवर बंधनं घालायला नकोत. म्हणजे मुलांच्या बाबतीत असतं रडू नको वगैरे, हे कॉमन आहे, रडू नको, पण मुलांनी व्यक्त सुद्धा आजकाल व्हायला जागा नाहीये. मग मुलं जाणार कुठं? मग मुलं मित्रांमध्ये काही गोष्टी बोलतात, मग आई वडिलांपासनंच जे अंतर आहे ते वाढायला लागतं आणि मग आपण म्हणतो की मुलगा आजकाल आमच्याशी बोलतच नाही, तो मित्रांमध्येच असतो. मग या वयात असं का होतं? मुलं मित्रांचंच का ऐकतात? मुलांवर मित्रांचाच का प्रभाव असतो? आई वडील का त्याला नको असतात? असे सगळे प्रश्न आई वडिलांचे सुरू होतात. पण असं काहीही नसतं. मुलांना आई वडील पण हवे आहेत, मुलांना पालक पण हवे आहेत, मुलांना समाज पण हवा आहे, पण फक्त त्यांना समजून घेणारे लोक आजूबाजूला हवे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना समजून घेतलं पाहिजे. नक्कीच मॅडम, म्हणजे खूप छान आपण माहिती देत आहात की कशा पद्धतीनं आपण आपल्या पालकांशी संवाद साधायला पाहिजे. त्यानंतर पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी कशा पद्धतीनं संवाद साधला तर आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहे, म्हणजे जे काही आपल्याला बाहेर कुणालाच विचारावं लागणार नाही आहे. यानंतर बऱ्याच वेळेला प्रश्न येतो तो शिक्षक आणि पालक, तर यांचे जे काही अनेक प्रश्न असतात किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थी शिक्षकांच्यावर पगडा जास्त असतो की मला शिक्षकांनी असं सांगितलंय त्यामुळे मला हे सरांनी सांगितलंय किंवा मला हे आमच्या शाळेतल्या मॅडमनी सांगितलंय त्या पद्धतीने मी जाणार. मग त्यावेळेला पालक म्हणतात अरे तू माझा ऐक, म्हणजे असं द्वंद्व स्थिती तिथे निर्माण होत असते. तर याबद्दल आपलं काय मत आहे? खरंय, आपण लहानपणापासून जाऊया. म्हणजे अगदी जेव्हा लहान गट, मोठा गट, पहिली दुसरी ह्या वयामध्ये मुलांवर शिक्षकांचा पगडा खूप असतो. त्या वयातल्या मुलांना आपण विचारलं ना की मोठा झाल्यावर तू काय होणार, ते बघा सगळी मुलं मी शिक्षक होणार म्हणूनच सांगतात, मी टीचर होणार असंच सांगतात. तेव्हा तो एक प्रभाव असतो. हळूहळू मुलं मोठी व्हायला लागतात, शाळेत जायला लागतात, तसं पालकांचा इंटरफिअरन्स वाढायला लागतो. शाळेमध्ये जाणं, तुम्ही आमच्या मुलाला असंच का शिकवलं, तुम्ही आमच्या मुलाला हेच का काम लावलं, किंवा तुमची पद्धतच चुकीची आहे, किंवा साधं मुलाला उभं का केलं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं पालक खूप त्रस्त होतात. खरं शिक्षक खूप त्रस्त होतात. खरं तर पालकांनी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. पालकांनी शिक्षकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि शिक्षकांवर विश्वास ठेवून माझं मूल घडवण्यासाठी शिक्षकांचा खूप मोठा हात असणार आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला तर आपलं. आजकाल काय होतं, शिक्षक अजून वळला की नाही मुलं नावं ठेवायला सुरुवात करतात. हे खूप वाईट घडतंय. म्हणजे गुरूंबद्दलचा आदर जो असायला पाहिजे तो आजकाल दिसून येत नाही आणि त्याचं मूळ कुठेतरी पालकांमध्ये असतं असं मला वाटतं. 2-4 वर्ष एका शाळेत घालायचं, पुन्हा दुसरी शाळा बदलायची, पुन्हा तिसरी शाळा बदलायची, असं काहीसं सुरू असतं. आणि प्रत्येक पालकांना ज्या पालकांची शाळा बदलण्याची वृत्ती असते त्यांच्याबद्दल मी बोलते, त्यांना कुठल्याच शाळेत समाधान वाटत नाही. म्हणजे प्रत्येक शाळेतले एकतर शिक्षक खराब असतात किंवा तिथला काही वातावरण खराब असतं. यांना कारणच मिळत असतात शाळा बदलण्यासाठी. तर असं न करता मुलाच्या जडणघडणीमध्ये शाळा ही खूप मोठी भूमिका बजावत असते. त्यामुळे शिक्षकांवर विश्वास ठेवणं, शाळेवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि असं करत नाहीत त्यामुळे मग क्लासेसची गरज वाटते. आणि मग ते मूल ना धड शाळेत अभ्यास करतं, ना क्लासमध्ये अभ्यास करतं, ना आई वडिलांना अभ्यास करतं. आणि मग ते अभ्यास करत नाही आणि मग आपण म्हणायला लागतो की माझं मूल अभ्यास काय करत नाही. तर मुळात कुठे ना कुठं विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि एकदा विश्वास ठेवून बघा आणि शाळेतला इंटरफिअरन्स कमी केला तर मला वाटतं की शिक्षक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं शिकवायला लागतील. आणि शिक्षक अजूनही शिकवत असतात, नाही असं नाही. काही वेळेला एखादा विषय जर समजला नसेल आपल्या मुलाला तर तो विचारण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, तो हक्क आहे. तुम्ही शाळेत मुलाबरोबर जा किंवा मुलाची तयारी करा की ते मूल प्रश्न विचारायला शिकेल. आता हे खूप छान मी सांगू शकेन याच्यामध्ये की आपण मुलांना प्रश्न विचारायलाच देत नाही. मुळात घरातूनच हे चालू होतं की मुलं जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न विचारतात आपण त्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. असंच मग शाळेतही व्हायला लागतं आणि मग ते मूल म्हणतं
कुठलाही प्रश्न विचारा, काय फरक पडतो, कोण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, त्यापेक्षा आपण विचारायलाच नको. आणि इथं ते मूल प्रश्न विचारणं बंद करतं, शंकांचं समाधान करून घेणं बंद करतं आणि मग हळूहळू त्याचा अभ्यासातला कंटाळा वाढायला लागतो आणि तो अभ्यासात कंटाळा करायला लागतो. तर पहिलं, शिक्षकांवर विश्वास ठेवणं, मुलांना प्रश्न विचारण्यासाठी धाडस मुलांमध्ये निर्माण करणं, त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं. तू विचार, तुला कोणी काही म्हणणार नाही, आणि तू कितीही साधा प्रश्न असू दे विचार, तुला कोणी हसणार नाही. हा विश्वास जेव्हा मुलांना देऊ तेव्हा मूल प्रश्न विचारायला लागेल. प्रत्येक वेळेला शिक्षकांना धारेवर धरणं, शिक्षक असे वागतात, शिक्षक चांगलेच नाही आहेत, असं काहीतरी उदाहरणं, असं काहीतरी बोलणं मुलांसमोर, हे अत्यंत वाईट आहे. मुलांसमोर त्यांच्या शिक्षकांचा अपमान कधीही करू नये. मुलांच्या समोर शिक्षकांबद्दल वाईट साईट कधीही बोलू नये, शिक्षकांना दोष देऊ नये. कारण मुलांमध्ये तेच सुरू होतं की आमच्या शिक्षकांना कुठे काय कळतं, आमची आई असंच म्हणते, आमचे बाबा असंच म्हणतात. तर असं वातावरण हे घरात नाही पाहिजे. तुम्ही शाळेत असा किंवा घरात असा, मुलांच्या समोर शिक्षकांबद्दल चांगलंच बोला, तर शिक्षक सुद्धा तुमच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं शिकवतील. प्रेक्षको, आपल्याला आज असंख्य प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत आणि त्यापैकी बऱ्याचशाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. आणि अजून कोणते प्रश्न आहेत आणि त्याला उत्तरं काय मिळणार आहेत हे देखील पाहूया. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मित्र हो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका. आयुष्यमान भव या माय टीव्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, दुपारी 1 आणि रात्री 10 वाजता पाहत राहा माय टीव्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि आज आपल्यासोबत अर्चना मुळे मॅडम आहेत, ज्या संवाद समुपदेशनचं काम करत आहेत आणि आपल्या या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काय काय समस्या आहेत आणि त्याला कशा पद्धतीनं आपण सामोरं झालं पाहिजे याविषयी अनेक आपण भागांमध्ये या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. आणि आता आपण पाहतच आहोत की शिक्षक आणि पालक यांच्यामधलं जे काही वातावरण आहे ते कसं आहे. आणि मॅडम, तुम्ही आत्ताच म्हणालात की पालक आणि शिक्षक म्हटलं तर यांचं देखील कुठंतरी संवाद साधला पाहिजे. बऱ्याच वेळेला मीही पाहते उदाहरणं, कारण आपण पालक जेव्हा असतो तेव्हा शिक्षक काय असेल ह्याच्या भूमिकेमध्ये आपण नसतो. मग त्यावेळेला काय साधं म्हणजे आता हल्लीच्या पालकांची टेंडन्सी सुद्धा असं झाले की शिक्षकांनी साधं मुलाला बाबा तो अभ्यास नाही केलास तर हे घे आणि उभार किंवा एवढा हा पॅरेग्राफ परत लिहून काढ, असं जरी त्याला म्हणलं तरी त्याला खूप मोठा आपला इगो जागृत होतो. मग तो जाऊन आपल्या पालकांना सांगतो की बाबा मला आज शाळेत उभं केलं, त्यानंतर मी पण हे सांगत नाही मला का उभं केलं किंवा मी आज अभ्यास केला नव्हता किंवा मला शिक्षकांनी जे सांगितलं होतं ते मी ऐकलं नव्हतं, हे तो न बोलता फक्त शिक्षकांच्या तक्रारी करतो. आणि पालक पण कसं करतात, ज्या दोन्ही बाजूंचा विचार करायला पाहिजे तर त्या दोन्ही बाजूंचा विचार करत नाहीत. तर त्याला भरोसा असतो तो आपल्या शिक्षकांपेक्षा आपल्या मुलावरच ते जास्त भरोसा टाकतात. मी असं म्हणत नाही की आपल्या मुलावर भरोसा टाकायला नाही पाहिजे, पण कसं आहे कुठल्याही गोष्टीचा दोन्ही बाजूंनी जर तुम्ही विचार करता आहात, जर आता आपल्या मुलाने आज आपल्याला ही तक्रार सांगितली की त्या शिक्षकांनी मला उभं केलं किंवा मला हा पॅरेग्राफ त्यांनी लिहायला लावला किंवा माझे मित्र हसले, मग मला राग आला आणि तुम्ही त्यांना विचारा नाही तर मग मी शाळेत जात नाही, अशी देखील बरीचशीच मुलं वागतात. तर त्याला सुद्धा मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा जाऊन शिक्षकांना भेटून म्हणजे नेमकं माझ्या मुलाची चूक काय आहे, म्हणजे हा कुठेतरी मनाचा मोठेपणा त्यांनी तिथं व्यक्त केला पाहिजे. म्हणजे आता सध्या पालकांची भूमिका काय असते की हां ते कोण ते जातात ते काय करतात डायरेक्ट प्रिन्सिपलकडेच जातात
की तुमच्यात ते कोण शिक्षक आहेत आणि त्यांनी अमुक अमुक असं माझ्या मुलाला हे केलं. म्हणजे असं करण्यापेक्षा जर तुम्ही आपल्या मुलाची बाजू काय आहे आणि शिक्षकांनी कशासाठी त्याला ही शिक्षा केली याचा जर तुम्ही अभ्यास केला, दोन्ही गोष्टी जर समजून घेतल्या, तर चांगला दोघांच्या मध्ये म्हणजे शिक्षक आणि हो, हो, पालक हो. या दोघांच्या मध्ये एक नक्कीच. चांगला संवाद साधेल असं मला नक्कीच, वाटतं. नक्कीच. आणि यानंतरचा जो मुद्दा येतो तो पालकत्व, म्हणजेच सहज येणारं जे काही पालकत्व आहे याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? हा थोडासा सहज पालकत्वामध्ये मोडणारा विषय आहे आणि हा मी अगदी मागच्या एपिसोडमध्ये बहुधा सांगितलं होतं की बाळ जन्माची चाहूल लागल्यापासून ही पालकत्वाची प्रक्रिया सुरू होते. आता सहज पालकत्व म्हणजे काय तर कुठलाही ताण न घेता, कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता आपण आपल्या मुलाबरोबर त्याची प्रत्येक गोष्ट आनंदानं आपल्या बाळाला स्वीकारत कसं पुढं जातो, हे म्हणजे सहज पालकत्व. म्हणजे मुलाची कोणतीही गोष्ट सहज घेणं. थोडक्यात कुठलीही गोष्ट मुला चित्तानं हट्टीपणा केला तरी ते सहज मी कसं घेतीये, माझ्या बाळाला मी कसं समजावून सांगतीये, अशा पद्धतीचं पालकत्व म्हणजे सहज पालकत्व. तर याच्यामध्ये काय गोष्टी येतात तर याच्यामध्ये आपलं मूल रागावलं असेल तर ते का रागावलंय याचा विचार करणं आणि सगळ्यात पहिलं म्हणजे पालकत्व स्वीकारणं. म्हणजे मी असं म्हणते की बाळाची चाहूल लागली तर ते 9 महिन्यापर्यंत आपण वाट बघणं, त्या 9 महिन्यामध्ये आपण आईने आनंदी असणं, तिच्या आजूबाजूचं वातावरण आनंदी असणं आणि ती उत्सुकता जी ताणलेली असते ते आपल्या हातात जेव्हा ते बाळ येतं 9 महिन्यानंतर, तो जो काही आनंद असतो तोच आनंद पुढं टिकला पाहिजे. बरोबर. जसं जसं बाळ मोठं व्हायला लागतं, ते हट्टीपणा करायला लागतं, काही गोष्टी त्याच्या बदलायला लागतात, तसं आई बाबांचं रागावणं सुद्धा वाढायला लागतं किंवा त्यांच्यावरचा एक प्रकारचा ताण वाढायला लागतो. हे ताण न घेता म्हणजे तणावमुक्त पालकत्व हे सुद्धा कसं आनंदी असलं पाहिजे. अगदी मूल किती मोठं होऊ दे ना, ते कायम आनंदी. आता हे कसं शक्य आहे? म्हणजे शेवटी आपण माणूस आहे, आपल्याला राग येणार, एवढे पेशन्स पालकांकडे तर नाहीच आहेत, म्हणजे कोणाकडेच नाही. एक उदाहरण सांगायचं झालं तर अभ्यासाला जेव्हा आपण बसवतो मुलांना, बघा चित्र डोळ्यासमोर घेऊन ये की आज अभ्यासाला बसलोय आपण आणि 5व्या किंवा 10व्या मिनिटाला नाही त्या मुलाच्या पाठीत धपाटा बसला तर असं शक्यच होत नाही. तर ही जी सहनशक्तीची कला आहे ना ती आधी शिकायला पाहिजे. ते मूल लहान आहे, आपण मोठे झालोय, आपण अभ्यास केलाय, त्या मुलांना नाही केलाय अभ्यास, त्याला तुम्हाला 10 वेळा सांगावं लागणार आहे एखादी गोष्ट. सिली मिस्टेक्स कसं काय करू शकतोस म्हणून आपण त्याला मारतो, पण सिली मिस्टेक्स तो नाही करणार तर कोण करणार? ह्या गोष्टी होत राहणार, मुलांच्या हातून चुका होत राहणार. मग या चुकांसाठी प्रत्येक वेळेला न मारल्यामुळं त्याची मानसिकता बिघडते आणि मग तो उलट प्रश्न विचारायला लागतो. जेव्हा त्याची ताकद संपते सहनशक्तीची तेव्हा तो उलट बोलायला लागतो. मग आपण म्हणतो हा उलट का बोलायला लागला? तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पालकत्वाची कला आहे, तर ही आपण शिकून घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मला पालक म्हणून बदलणं, जी स्वजाणीव म्हटलं की माझ्या मुलांसाठी आई बाबा म्हणून मी कसा असलो पाहिजे तसा मी आहे का, ह्याचा विचार करायचा. की आत्तापर्यंत जर आपलं मूल 7वीत आहे, 8वीत आहे, 10वीत आहे, कोणत्या पण वर्गाला असू दे, मग आत्तापर्यंतचा मी आई बाबा म्हणून आम्ही कसे आहोत आणि आम्ही कसं असायला पाहिजे. आणि भविष्यात माझ्या मुलांनी जे जे काही करायला वाटतं, त्याला ज्या चांगल्या सवयी लागाव्यात असं वाटतं, त्या सवयी माझ्याकडे आहेत का. कुठलीही सवय बदलायला मानसशास्त्र सांगतं 21 दिवस पुरतात. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की माझं मूल दप्तर नीट ठेवत नाहीये, माझं मूल व्यवस्थित एका ठिकाणी बसून अभ्यास करत नाहीये, किंवा माझं मूल खूप काहीतरी वेगळं वागायला सुरुवात केली, आजकाल टीव्हीवर जास्त वेळ बसतोय, या सवयी बदलणं कठीण नाहीये. या सवयी बदलणं खूप सोपं आहे, पण त्याच्यासाठी कष्ट पालकांना घ्यावे लागतात आणि ही कष्ट घेण्याची तयारी आपली असायला लागते. म्हणजे जर दप्तर इकडं तिकडं टाकतोय ही सवय बदलायची असेल तर त्याच्यावर सातत्यानं 20-21 दिवस 25 दिवस काम करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं की तो दप्तर व्यवस्थित टाकत नाही तर सुरुवातीला मी त्याला समजावून सांगेन, त्याच्याबरोबर 4 दिवस दप्तर नीट ठेवेन
आणि त्याच्यानंतर हळूहळू रोज त्याला सांगत राहीन. आणि इथं मात्र माझे पेशन्स आहेत, मी 10 दिवस झालं तुला सांगतेय, कळत नाही का दप्तर कसं ठेवायचं, असं म्हणून जर धपाटा घातला तर पुन्हा आपण मागे येतो आणि पुन्हा ती सवय काही बदलत नाही. मग सवय बदलायची असेल तर पेशन्स ठेवले पाहिजेत आणि सातत्यानं त्याच्यावर काम करायला पाहिजे. तर सहज पालकत्व म्हणजे हेच आहे की कुठलीही गोष्ट मुलांची सहज घ्या, चिडू नका, रागवू नका, मारू नका आणि त्यांना समजून घेऊन शांतपणे तुमची मतं ठामपणे त्यांच्यासमोर मांडा. तर हे सहज पालकत्वाची थोडक्यात व्याख्या मी सांगितली. प्रेक्षको, म्हणजे आपण पाहतात की आज पालक आणि शिक्षक यांची भूमिका काय आहे, त्यानंतर आपल्या वयात येणाऱ्या मुलांशी आपण कसं वागलं पाहिजे याविषयीचा हा दुसरा भाग कार्यक्रम. यामध्ये आपण बरीचशीच माहिती घेतली आणि आज आपल्याला अर्चना मुळे मॅडमने खूप छान पद्धतीनं आपल्याला स्वजाणीव म्हणजे काय, सहज पालकत्व म्हणजे काय, त्यानंतर शिक्षक पालकांनी कसा सुसंवाद साधला पाहिजे याची माहिती मॅडम आपण खूप छान पद्धतीनं दिली. त्याबद्दल मी सांगली मीडिया माय टी व्ही चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू. प्रेक्षको, आता या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला अर्चना मुळे मॅडम ज्या संवाद समुपदेशन केंद्राच्या प्रमुख आहेत त्यांनी बऱ्याचशा समस्या आपल्याला सांगितल्या. त्यानंतर आपल्या मुलाशी कसं वागलं पाहिजे, शिक्षक पालक यांच्या भूमिका काय आहेत हे देखील सांगितलं. आणि आपल्याला आता पुढील भागामध्ये व्यवस्थापन हे नेमकी प्रक्रिया काय आहे आणि व्यवस्थापन म्हणजे आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचं व्यवस्थापन करायचं आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.